नागपुर जिले के नरखेड़ तहसील के देवग्राम स्थित अंत्योदय महाविद्यालय में 69वीं राष्ट्रीय जूनियर बॉल बैडमिंटन चैंपियनशिप का आयोजन किया गया है। इस प्रतियोगिता में देश भर से 700 से अधिक खिलाड़ियों ने भाग लिया है। 17 जनवरी को इस राष्ट्रीय प्रतियोगिता का उद्घाटन काटोल के विधायक चरण सिंह ठाकुर ने किया। ये प्रतियोगिता 21 जनवरी को समाप्त होगी। इस राष्ट्रीय प्रतियोगिता में देश भर के विभिन्न राज्यों और केंद्र शासित प्रदेशों से लड़के और लड़कियों की कुल 42 टीमों ने भाग लिया। इसमें 700 से अधिक खिलाड़ी शामिल हैं। इस चैंपियनशिप में कई राष्ट्रीय स्तर के प्रतियोगियों ने भी भाग लिया। देवग्राम जैसे ग्रामीण क्षेत्र में ये खेल प्रतियोगिता से ग्रामीणों में खुशी है। नागपूर ग्रामीणच्या इतिहासात ही पहिली अशी घटना आहे की ही पहिल्यांदाच अशा पद्धतीची नॅशनल लेवलची स्पर्धा आमच्या या ग्रामीण भागामध्ये आयोजित केलेली आहे। या स्पर्धेमध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून तर वेस्ट बेंगॉल मणिपूरपर्यंतचे एकूण 29 स्टेट्सच्या 52 टीमनी सहभाग नोंदविला आणि एकूण 650 विद्यार्थी इथे या स्पर्धेकरता उपस्थित झालेत। माध्यमातून आपल्या नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आमचा होता आणि म्हणून महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन तसेच नागपूर ग्रामीण बॉल बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अंत्योदय महाविद्यालय देवग्रामच्या वतीने आम्ही ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून स्टार ऑफ इंडिया असे 5 प्लेयर मुलींचे आणि 5 प्लेयर मुलांचे असे यातनं निवडले जाणार आहेत आणि अपकमिंग प्लेयर्स जे आहेत जे खरंच भारताचं भविष्य म्हणून उदयास येतील असे सुद्धा 5 विद्यार्थी आणि 5 विद्यार्थिनी या माध्यमातून निवडले जातील। या स्पर्धेमध्ये मुलांच्या 29 स्टेटमधून मुलींच्या मिक्स डबल मिक्स बॉईज वेगळे आणि मुलींच्या वेगळ्या अशा पद्धतीच्या मॅचेसचं इथे आयोजन आम्ही केलेलं आहे। रिअली आय इम्प्रेस्ड अँड मोर ओवर वन थिंग इज I would like to say that first time I have seen in past 40 years they are conducting the medical camp for the boys, coaches, managers and officials and federation officials also. All are very much happy after seeing all the atmosphere here. राष्ट्रीय स्पर्धा या भागामध्ये झाली आणि अतिशय सुंदर असं आयोजन आमचे नागपूर ग्रामीणचे सचिव परेशजी देशमुख, अध्यक्षा मंजुषाताई खापरे यांनी सुंदर खेळाडूंची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था इथे चांगल्या पद्धतीने केली। अतिशय राष्ट्रीय दर्जाच्या मैदानाची सुद्धा इथे त्यांनी व्यवस्था केली। त्याबद्दल मी महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन तर्फे दोघांनाही मनपूर्वक त्यांचा आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।